नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 आणि हा व्हिडिओ क्रमांक 521. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की शासकीय कर्मचारी जर सेवेत असताना दिवंगत झाला तर त्याच्या पात्र नातेवाईकांना अनुकंपा नियुक्ती ध्येय आहे. आता ती सदर ही अनुकंपा नियुक्ती देताना काही अटी व शर्तीचं पालन होणं आवश्यक आहे. आणि त्यातली एक महत्त्वाची अट अशी आहे की जर जो दिवंगत कर्मचारी आहे त्याला जर 31 डिसेंबर 2001 नंतर जर तिसरं अपत्य झालं असेल तर त्याच्या त्याच्या जे नातेवाईक आहेत त्यांना अनुकंपा नियुक्ती ध्येय नाही. पण ही अट मात्र ज्या खाजगी शाळा आहेत, ज्या अनुदानित आहेत किंवा अंशतः अनुदानित आहेत किंवा बिगर अनुदानित आहेत, या शाळेतील जे शिक्षक किंवा शिक्षकेतर जे कर्मचारी होते त्यांच्या अनुकंपा नियुक्ती देताना ही अट त्या ठिकाणी नव्हती. आणि म्हणूनच आपल्याला आठवत असेल की सचिन खांडेकर आणि धुळदेव शिक्षण प्रसारक मंडळी विरुद्ध राज्य सरकार या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. आणि त्या निर्णयाची चर्चा 5 जानेवारी 2026ला जो व्हिडिओ क्रमांक 516 प्रसारित केला आहे त्याची माझी चर्चा केली होती. आणि त्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने असं स्पष्ट म्हटलं होतं की ज्या 28 मार्च 2001च्या शासन निर्णयाद्वारे ही जी अट घातलेली आहे तो शासन निर्णय फक्त कोणाला आहे? शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू आहे, खाजगी शाळातील कर्मचाऱ्यांना लागू नाही. आणि म्हणून त्या खांडेकर आणि यांना जी अनुकंपा नियुक्ती दिली होती धुळप शिक्षण प्रसारक मंडळाने ती मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवली. परंतु मित्रांनो, आता मात्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं एक 27 जानेवारी 2026ला म्हणजे परवाच एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. आणि या शासन निर्णयाद्वारे सुधारित योजना त्यांनी लागू केलेली आहे. कसली सुधारित योजना? की अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या बाबतीमधली राज्यातील जे खाजगी अनुदानित व किंवा अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित ह्याची सुधारित योजना या शासन निर्णयातर्फे लागू करण्यात आलेली आहे. आता ही जी योजना लागू केली आहे म्हणजे हा शासन निर्णय आहे आणि ही जी योजना लागू आहे ही योजना जशी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे त्या योजनेवरच आधारित आहे. आणि ह्या 27 जानेवारी 2026च्या शासन निर्णयाच्या परिच्छेद 3 मध्ये हे स्पष्ट करण्यात आलं आहे की 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबास अनुकंपा नियुक्तीचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. थोडक्यात आता कुठल्याही एखाद्या शाळेतील जो शिक्षक खाजगी शाळेतील जी अनुदानित शाळा आहे किंवा विना अनुदानित आहे किंवा अंशतः अनुदानित आहे या शाळेतील एखादा शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी सेवेत असताना दिवंगत झाला किंवा बेपत्ता वगैरे जरी झाला तर त्याला जर 31 डिसेंबर 2001 नंतर जर तिसरं अपत्य असेल तर त्याच्या नातेवाईकाला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय असणार नाही. हा महत्त्वाचा शासन निर्णय आणि आता हा शासनाने निर्णय घेतला असल्यामुळे म्हणजे याच्यापूर्वी शासनाचा असा काही स्पष्ट निर्णय नसल्यामुळं मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो योग्यच होता त्यावेळेस. पण आता शासनाने एक धोरणात्मक निर्णय घेतला असल्यामुळे यापुढे खाजगी शाळेतील अनुदानित असो विना अनुदानित असो किंवा बिगर अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेतील जे दिवंगत सेवेत असताना जे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी दिवंगत झाले आणि त्यांना जर 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरा अपत्य असेल तर त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपा नियुक्तीचा लाभ अनुज्ञेय नाही याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी. नेहमीप्रमाणे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा 27 जानेवारी 2026चा जो शासन निर्णय आहे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्व विशेषतः शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जे या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत किंवा या चॅनलवर प्रसारित होणारे व्हिडिओ पाहतात त्यांनी
जो शासन निर्णय आहे तो डाउनलोड करून घ्यावा, त्याचा अभ्यास करावा आणि त्यांच्या इतर जे सहकारी असेल त्यांच्या दृष्टोपत्तीस देखील हा 27 जानेवारी 2026चा शासन निर्णय त्यांच्या दृष्टोपत्तीस आणावा. मित्रांनो, येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.